एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रभर मिशन टायगर राबवलं जातं आणि या मिशन टायगरमधून उद्धव ठाकरेंच्या गटातील जे शिवसैनिक आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना एकनाथ शिंदेंच्या गटात घेतलं जातं आणि पुण्यात देखील मिशन टायगरने जोर धरल्याचं पाठीमागच्या काळात बघितलं होतं। मात्र मिशन टायगर जे आहे ते पुण्यात रखडल्याचं पाहायला मिळालं। माजी आमदार जे ठाकरे गटाचे आहेत ते शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती, मात्र ते मिशन टायगर रखडलेलं आहे आणि हे मिशन टायगर रखडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अलर्ट होत 2 दिवसापूर्वी पडझड रोखण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं। वसंत मोरे जे निवडणूक समन्वयक आहेत किंवा शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरपुडे यांनी या बैठका घेतल्या आणि आता 180 जे लोक आहेत महापालिकेचे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक अशा 180 लोकांनी फॉर्म घेऊन गेलेत किंवा तुमच्याकडे येऊन मुलाखती दिलेत असं तुमच्याकडून सांगण्यात येतंय। नाही, मुळामध्ये आमच्याकडे 180 जे उमेदवार म्हणून निवडणूक लढायला इच्छुक आहेत ते सर्वजण शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। अजून बाहेरनं आम्ही कोणालाही अजून निमंत्रित केलेलं नाही। भविष्यामध्ये त्या वेळेचं वातावरण बघून आपण तेही करणार आहोत, पण आज आमच्या मितीला 180 लोकांनी आमच्याकडे मुलाखती दिल्यात आणि त्या सर्वजण निष्ठावंत शिवसैनिकांनी दिलेले आहेत। अजूनही 5-50 लोक राहिलेली आहेत, त्यांची पुढच्या आठवड्यात आम्ही त्या मुलाखती घेणार आहोत। 180 लोकांनी ज्या मुलाखती दिलेल्या आहेत म्हणजे ठाकरे गट स्वबळावर महापालिका लढवणार पुण्याची? नाही, मुळामध्ये स्वबळावर लढवायची का महाआघाडीत लढायची हा सर्वस्वी निर्णय हा पक्षप्रमुखांचा आहे। जो मातोश्रीवर आदेश येईल, मी एक शिवसैनिक आहे त्यामुळे मातोश्रीचा आदेश मानणं हे माझं काम आहे, पण तत्पूर्वी शिवसेना म्हणून आम्हाला कुठे कमी पडायला नको म्हणून आजही आमची तयारी चालू आहे। कालच उदय सामंत असे म्हणाले की मिशन टायगर अंतर्गत पुण्यात जे जे प्रवेश करणार आहेत त्यांची 2 दिवसात नावे जाहीर करू। एका बाजूला तुम्ही म्हणताय की मिशन टायगर आम्ही थांबवलंय म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची पडझड आम्ही थांबवली, परंतु मंत्री उदय सामंत म्हणतात की 2 दिवसात नावं जाहीर करू। मुळामध्ये उदय सामंत देखील शिवसेनेमध्ये यायच्या अगोदर राष्ट्रवादीमध्ये होते, मग शिवसेनेत आले आणि पुन्हा परत दुसऱ्या पक्षात गेले, त्यामुळे त्यांना ती यंत्रणा माहिती आहे कशी कशी राबवायची, कसा स्वतःचा फायदा करून घ्यायचा आणि पुढे जायचं, त्या पद्धतीने ते बघत असतील असं मला वाटतं। तुम्ही 2 शहर अध्यक्ष पुण्यातून वसंत मोरे जे आहेत निवडणूक समन्वयक यांनी सलग 2 दिवस बैठका घेतल्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या। पदाधिकारी ठाम आहेत का ठाकरेंसोबत राहण्यावर? 100% म्हणून तर मुलाखती दिल्या त्यांनी ना। आणि मुळामध्ये ठाकरे हे असं एक रसायन आहे की जे जिथं उभं राहतं तिथं हजारो शिवसैनिक तयार होतात, हे आपल्याला माहिती आहे। मुळामध्ये अजूनपर्यंत पुणे शहराला असं काही मोठं भगदाड बिगदाड म्हणता येणार नाही, कारण जे काय गेले ते स्वतःच्या स्वार्थापोटी गेलेले आहेत हे जग जाहीर आहे। माझे आमदार जे आहेत ठाकरे गटाचे हे आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत असं चर्चा सुरू आहे आणि मिशन टायगरमध्येच ते प्रवेश करणार आहेत असं देखील समजते, फक्त कमिटमेंट भेटलेली नाही आहे म्हणून ते थांबलेत। नाही, मुळामध्ये आजही ते शिवसैनिक आहेत। आज शिवसेनेचे माजी आमदार म्हणून ते आजही आमच्याबरोबर काम करतात, त्यामुळे ते गेले का नाही गेले ह्याच्यावरती मी बोलणं उचित ठरणार नाही। काय वाटतं ते जातील की तुमच्यासोबत राहतील? नाही, शिवसैनिक आहेत ते आमच्यावर राहतील आणि जर गेलेच शिंदे गटात तर मग त्यावेळेस बघू ना आपण मग काय करायचं, पण आज तर आमच्या कुटुंबातले आहेत ते। आपण पाहतोय की सलग 2 दिवस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि यामध्ये आत्तापर्यंत 180 इच्छुकांनी जे आहेत ते मुलाखती शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिकेच्या निवडणुका लढवण्यासाठी दिल्याचं शहर अध्यक्ष गजानन थरपुडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।